शिवसेनेत उपमुख्यमंत्री शिंदे भाकरी फिरवणार, निवडणुकीत झालेल्या अपयशानंतर पक्षबांधणीची तयारी, मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार, सूत्रांची माहिती. उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरण, मनसैनिकांनी उत्तर भारतीयांना केली होती मारहाण. या प्रकरणी वांद्रे न्यायालयात आज सुनावणी. राज ठाकरे न्यायालयात उपस्थित राहणार का याकडे लक्ष. विधान परिषदेतल्या राज्यपाल कोट्यातल्या रिक्त जागांसंदर्भात हालचाली, रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेतल्या राज्यपाल कोट्यातल्या 5 जागा रिक्त. मंत्रालय झिरवाळांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात एसीबीची कारवाई, लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेरेंगेला अटक. मंत्रालयातल्या लाच प्रकरणावरून विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी प्रकरणात लक्ष घालावं, ट्विट करत हर्षवर्धन सपकाळांची मागणी. मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभागामध्ये लाच प्रकरण उघड, कनिष्ठ अभियंता रुपेश कोठारे आणि मुकादम कुक्कप्पा कादार अटकेत. बांधकाम कारवाई टाळण्यासाठी 50,000ची लाच मागितल्याचा आरोप. 50 खोक्यांचे पुरावे द्या, आम्ही चंद्रपूरमधल्या एका खोक्याचा पुरावा देणारच, मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाला डिवचले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची भिजत घोंगडं, 8 महिन्यांपासून राज्यातल्या नेत्यांच्या नावावर होईना एकमत. जयंत पाटील राजकारणातले शकुनी मामा, पांढरा शुभ्र चेहरा पण व्हाईट कॉलरचा गुन्हेगार, टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली. हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप, तर 24 जणांचे अर्ज फेटाळले. भिवंडी महापौर पदाची 20 फेब्रुवारीला निवडणूक, महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू, महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. नाशिक जिल्ह्यातला कांदा उत्पादक शेतकरी हतबल, शेतकऱ्यांची व्यथा मांडत खासदार भगरे संसद भवनात आक्रमक. पंतप्रधान मोदींचं कार्यालय नव्या जागेत स्थलांतरित होणार, नवं पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ म्हणून ओळखलं जाणार. दुपारी सेवा तीर्थ इमारत संकुलाचं अनावरण. मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमधल्या कचऱ्याला आग, नौदल अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. महाड एमआयडीसी मध्ये भंगारच्या गोडाऊनला भीषण आग, गोडाऊनमधल्या प्लास्टिक पिशव्या आणि इतर वस्तू जळाल्या, आगीचं कारण अस्पष्ट. अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरण, व्हॉइस नोटमधला आवाज हॅरी बॉक्सर सोबत जुळत असल्याचा अंदाज, हॅरी बॉक्सर बिश्नोई गँगचा सदस्य. कोल्हापुरात कैद्याचा पोलिसांवर हल्ला, रूममधून बाहेर जाण्यास सांगितल्यानं कैद्याकडून हल्ला. भारताचा फ्रान्सकडून आणखी 114 राफेल विमान खरेदीचा निर्णय, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा निर्णय. बांगलादेशात बीएनपीची सत्तेकडे वाटचाल, बीएनपीची 300 पैकी 210 जागांवर आघाडी, तारिक रहमान पंतप्रधान बनण्याची शक्यता. T20 विश्वचषकात भारताचा नामिबियावर दणदणीत विजय, भारतानं 93 धावांनी जिंकला सामना, ईशान हार्दिक वरून चमकले. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार, रविवारी पहाटे 4 ते सोमवारी रात्री 9 पर्यंत मंदिर खुलं राहणार. शिर्डीमध्ये परिक्रमा महोत्सवाला सुरुवात, लाखोंच्या संख्येनं साई भक्तांची शिर्डीत मांदियाळी, साई नामाच्या गजरात साई भक्त तल्ली.